शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण कॉलनीत मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना टळली। ट्रॅक्टरवर अचानक विद्युत पोल कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर नागरिकांना तब्बल 17 तास अंधारात राहावे लागले। रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला। उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत, त्यात वीज नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे जास्त हाल झाले आहेत। संपूर्ण रात्र नागरिकांनी उकाड्यात काढली। वीज विभागाने तातडीने नवीन पोल उभारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही वीज सुरू झाली नाही। यामुळे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मागील आठवडाभरापासूनही वारंवार वीज गायब होत असल्याची तक्रार आहे। रात्री 3 ते 4 तास लाईट गायब होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत। अधिकारी मात्र फोन बंद करून झोपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांनी संपर्क साधावा तरी कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला आहे। वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दादा मराठे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। रात्रभर लाईट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामात विलंब झाला। निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसला। रात्रभर संपूर्ण कॉलनी अंधारात होती। सकाळी पुन्हा नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली। दादा मराठे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 1 तासात वीज सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। माजी नगरसेवक सुनील चौधरी यांनीही नागरिकांना पाठिंबा दिला। गोविंद मराठे यांनीही संताप व्यक्त केला। विद्युत विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची झोप उडाली। तात्काळ दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले। नवीन पोल उभारण्यात आला। तांत्रिक पद्धतीने पथकाने युद्धपातळीवर काम केले आणि तब्बल 17 तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला। वीज आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, मात्र प्रशासनाविरोधातील नाराजी कायम आहे। वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। उकाड्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित होणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लक्ष्मीनारायण कॉलनीतील नागरिकांना पुन्हा अशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा। प्रतिनिधी योगेश गिरासेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। शिंदखेडा शहरात प्रभाग क्रमांक 8 मध्ये लक्ष्मीनारायण कॉलनी परिसरात रात्री 7:30 वाजेपासून लाईट बंद असून साहेबांनी रात्री माणसं पाठवले रात्री काम करण्यासाठी, पण त्यांनी काम केलेले नाही। सदर आता 11:30-12 वाजून गेले, आतापर्यंत लाईट बंदच आहे। साहेबांना 2 ते 4दा फोन करून सुद्धा रिस्पॉन्स देत नसल्यामुळे नागरिक खूप हैराण झालेले आहेत। रात्रभरपासून बिना लाईटने उभे रात्रभर जागरण केले नागरिकांनी। तर नागरिकांचा तीव्र संताप आहे। जर यांनी 1 तासात लाईट चालू केली नाही तर सर्व नागरिक MSCच्या ऑफिस गाठून ऑफिसाच्या पूर्ण भांगाफोड करण्याशिवाय राहणार नाही। याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची असेल। आणि साहेबांना सांगूनसुद्धा जर लाईट चालू करत नसाल तर काहीतरी पाणी मुरतं आहे, म्हणून साहेब काहीतरी गडबड करतायत। पहिले शिंदखेड्यात 44 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान एवढं चालू आहे। एवढ्या उन्हाच्या तापत्याच्यात लहान मुलांचे खूप हाल होत आहेत। महिला, माता भगिनी बिचाऱ्या रात्रभर झोपलेले नाहीत। याची सर्वस्वी दखल घेत नाही साहेब आणि लाईट चालू करत नाही। याच्या सर्व काय जर उद्या 1 तासात जर लाईट सुरू झाली नाही तर साहेबांच्या ऑफिस आम्ही गाठू आणि ऑफिसला साहेबांना सोडणार नाही याची खात्री देतो।